आई, पारूला जे हवं होतं ते तिला मिळालं. खरं तर माझी किंमत त्या कागदापेक्षा कमी झाली. पण तू नको काळजी करू. मी जे जे तू काही दिलंयस ते सगळं मी तुला कमवून देईन. फक्त मला थोडा वेळ दे आणि माझ्यावर विश्वास ठेव. जातो मी. एक मिनिट दादा, कुठे जाणार आहेस तू आता? मला नाही माहिती पण या घरात नाही राहू शकत. आईने घराबाहेर काढलंय मला. पारूकडे पण नाही जाऊ शकत. तिने मला ना करून प्रॉपर्टीला निवडलंय. आज या दोघी जिंकले रे. म्हणजे आईला सतत वाटत होतं ना की आमचं नातं टिकणार नाही, त्यामुळे ती खरी ठरली. पारूला जे पाहिजे होतं ते तिला मिळालं, त्यामुळे दोघी जिंकल्या रे. मी हरलो. असं कदाचित माझं प्रेम कमी पडलं. नाही माहिती मी कुठे जाणार आहे. इथून आदित्य, तुला जो हिस्सा हवाय तो घे. मला पण बघायचंय तू कोणाची निवड करतेस ते. जो पाहिजे तो हिस्सा घे म्हणजे? हो, जर तुला प्रॉपर्टी महत्वाची असेल तर मी मिळणार नाही, आणि मी जर महत्वाचं असेल तुला प्रॉपर्टी सोडावी लागेल. ताई, पारुताई, तू कुठे होतीस? गोपाळ, पारुताई, तू कुठे होतीस? मी तुला घरी पण शोधायला गेलो. आदित्य दादा पण नव्हता आणि तू पण नव्हतीस. मला आदित्य दादाला भेटायचंय. सांग ना तू कुठे? अगं पारुताई, सांग ना तू कुठे? सांग ना तू कुठे? मला त्याला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. सांग ना. येतील. नाही, मला त्याला आत्ताच्या आत्ताच भेटायचंय. गोपाळ, ताईने सांगितलं ना दादा येणार, तोपर्यंत तू बाहेर जाऊन खेळ जा. पारू, 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 काय झालं? मगाशी मी बघितलं आदित्य तुला हाताला धरून घेऊन चालला होता, पण म्हटलं नवरा बायकोच्या भांडणामध्ये आपण नको बोलायला. पण पारू, लक्षात ठेव, आपल्याला वाटत असतं की आपल्यामुळेच घर चालतं, पण तसं नसतं. घर दोघांनी बनतं. तू नशिबान आहेस की तुला आदित्यसारखा प्रेम करणारा आणि जीवापाड जपणारा नवरा मिळाला आहे. अगं, काही प्रॉब्लेम झाला असेल तर तू स्वतःहून त्याची माफी माग. माफी चुकीला मिळते, गुन्ह्याला नाही. आणि मी चूक नाही तर गुन्हा केलाय.
देवीनं वचन दिलं होतं. त्यांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मला हे समजा नाटक करावं लागलं. आदित्य सर, मी नाही आहे तुमच्या नशिबात. अरे तुम्ही सुद्धा नाही माझ्या नशिबात. हे बघा, तुम्ही नाही सुखी राहू माझ्या. तुम्ही नाही सुखी राहू शकत माझ्यासोबत. त्यामुळे तुम्ही देवी आईंकडेच राहा. तुम्ही फक्त त्यांच्या सोबतच सुखी राहू शकतात. मी खरं सांगते आदित्य सर, मी खूप लढले, खूप झगडले. मी हारले. मी हारले आदित्य सर. मी काहीच नाही करू आदित्य सर. आपल्या वाटा वेगळ्या झाल्या. हे बघा, आजपासून तुम्ही वेगळ्या वाटेला, मी वेगळ्या वाटेला. मला नाही माहिती मी तुमच्याशिवाय कसं जगणार. मला काय माहिती. आता तरी कळलं ना की पारू सोबत लग्न करून किती मोठी चूक झाली ते. ही आहे आत्ताची पिढी आणि त्यांचं प्रेम. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, विश्वास, हे सगळं किती तकलादू आहे हेच आज सिद्ध झालंय. दुधातनं माशी काढून टाकावी तसं याला त्या मुलीने काढून टाकलं बाहेर. प्रॉपर्टीचे पेपर उचलले आणि निघून गेली. म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत ती जे काही करत होती ते नाटक होतं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.